नमस्कार माझ्या सख्यांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे अजून पोळ्यांपासून उकरपेंडी कशी करतात। त्यासाठी मी पोळ्यांचे काप करून घेतलेले आहे। ते मिक्सरमध्ये मी छान बारीक करून घेणार आहे। बघा, रव्यासारखा बारीक करून घेतलेला आहे। हाताने पाहून घ्यायचं आपण रव्यासारखं झालं आहे का तर। बघा किती छान दिसत आहे ना। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यात मी तेल टाकलेलं आहे गरम करायला। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यात टाकायची मोहरी। मोहरी छान फुटू द्यायची, तडतडू द्यायची, नाही तर थोडं कडू चव येते। त्यात टाकणार आहे मी कांदा। कांदा परतत आला की त्यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि दोन्ही हे छान मिक्स करून घ्यायचं। कांदा नरम होईपर्यंत थोडा परतत राहायचं, म्हणजे खाली जळत नाही आपण सतत परतत राहिलो तर। बघू शकता। त्यात मी टाकणार आहे हळद आणि टमाटे। ते पण छान मिक्स करून घ्यायचे। पूर्ण मिक्स होऊ द्यायचं छान। कलर आला पाहिजे त्याला छान। आणि मग हे मिक्स होत आलं की त्यात टाकणार आहे मी आपण जो रवा करून घेतला होता ना 2 वाटी, तो रवा यात मी मिक्स करणार आहे। हा पण छान भाजून घ्यायचा आहे। हा पण छान आपल्याला एकजीव भाजून घ्यायचा आहे, कारण की जे आपण त्याच्यात टाकलेलं आहे ते सगळं त्याला मिक्स झालं पाहिजे। चांगलं मिक्स होऊन राहिलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती मिक्स झालेलं आहे ते। पिवळं पिवळं छान दिसत आहे बघा सगळं मिक्स झाल्यावर। त्यात टाकणार आहे आता मी मीठ आणि थोडी चवीनुसार साखर। तुम्हाला साखर आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात मी टाकणार आहे आता गरम पाणी। ते पण मी 2 वाट्या घेतलं होतं। 2 वाट्या रवा होता तर 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि छान गरम झालेलं पाणी त्याच्यात टाकणार आहे। बघू शकता हळूहळू टाकायचं थोडं आणि परत हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून एक दणकेदार वाफ आणायची आहे। वाफ आली की त्यात आपल्याला लिंबू पिळायचा आहे। लिंबू तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे पिळू शकता। त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर। कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा कसा दिसतोय तो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।